मुंबईमध्ये राहत असल्यामुळे इडलीचं पीठ कधी फुगत नाही असं कधी होतच नाही. पण बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम येतो, इडलीचं पीठ फर्मेंटच होत नाही. त्यासाठी एक खास ट्रिक सांगणार आहे. काय ते पुढे सांगतेस त्याआधी प्रमाण बघा. 3 वाटी रेशनचा तांदूळ घ्यायचा किंवा कोणताही जुना घ्या. 1 वाटी उडदाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे. 3:1 असं प्रमाण घेतलं की इडल्या खूप छान होतात. तुमच्याकडे असेल तर अर्धा चमचा मेथी दाणा डाळीमध्येच भिजत घालायचा. माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही घेतला. भरपूर पाणी घालून कमीत कमी 6 तासांसाठी भिजत घालायचं. वाटण्यापूर्वी अर्धा तास 1 कप पोहे थोड्याशा पाण्यात भिजत घालायचे. मिक्सरच्या भांड्यात सगळं साहित्य थोडं थोडं घेऊन डाळ भिजवलेलं पाणी वापरून आपल्याला बारीक असं दळून घ्यायचंय. इडलीसाठीचं पीठ एकदम बारीक दळायचं. पीठ खूप घट्ट किंवा खूप पातळ करायचं नाही. या कन्सिस्टन्सीचं असायला हवं. आता यामध्ये मी अर्धा चमचा सोडा घालते, खायचा सोडा. याने इडल्या खूप छान मऊसूद होतात आणि फ्लफी होतात. आता हे भांडं खूप छोटं पडलं त्यामुळे मी अर्ध बॅटर दुसऱ्यामध्ये ट्रान्सफर केलं. झाकून याला उबदार जागेवर ठेवून द्यायचं. तुम्ही याला शालने वगैरे कव्हर करू शकता. रात्रभर फर्मेंट करून याला असंच बाजूला ठेवून देऊया. आता बघा पीठ किती छान फर्मेंट झालंय. चवीनुसार मीठ घालायचं. इडली मोल्डला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्या इडल्या खाली चिटकत नाहीत. सगळ्या इडली मोल्डमध्ये थोडं थोडं पीठ घालून घेतलं आणि हे बघा, इडली झाली नाही तोपर्यंतच मागणारी सुद्धा आलेली आहे. तिला कच्चीच इडली हवी होती. इडलीच्या कुकरमध्ये पाणी गरम करायचं. सगळे स्टँड क्रॉसमध्ये ठेवून द्यायचे आणि मध्यम गॅसवर 10 मिनिटे इडल्या वाफवून घ्यायच्यात. आणि हलकीशी थंड झाली की याला डिमोल्ड करून घ्यायचं. मस्त अशी कापसासारखी मऊ लुसलुशीत इडली आपली तयार झाली.